25 मे रोजी सकाळी साधारणपणे 9:15 9:30च्या आसपास एक खबर आम्हाला मिळालेली होती. त्यानुसार जवळपास 26 लाख रुपये इतकी कॅश ही एका स्कूटीवरून काही लोकांनी पळवून नेलेली आहे, अशा प्रकारचा कॉल सहकारनगर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेला होता. आणि त्यानंतर लगेच आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली. आजूबाजूचे CCTV याचा सगळ्याचा स्टडी केला आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 2 टू व्हीलर आहेत ज्या त्या गाडीचा पाठलाग करत आहेत. त्यानंतर सहकारनगरचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, त्यांची संपूर्ण तपास पथकाची टीम यांनी काही फोटो मिळवले. ते फोटो आम्ही पुन्हा काही एकदम क्लिअर केले आणि केवळ गोपनीय स्रोताच्या आधारे, गोपनीय माहितीच्या आधारे जवळपास 25,20,000 इतकी कॅश, म्हणजे जवळपास 97% कॅश ही आम्ही रिकवर केली. त्यामध्ये जे आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेली आहे, त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि ही रक्कम त्यांनी अति लोभासाठी आणि कर्जबाजारी असल्यामुळं लुटण्याचा प्लॅन केलेला होता, असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अगदी 48 तासात हा गुन्हा पोलिसांनी डिटेक्ट केलेला होता आणि जवळपास 97% इतकी रक्कम ही पोलिसांनी रिकव्हरी केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास हा सहकारनगर पोलीस स्टेशनने केलेला आहे. सर, अक्षय मस्के यावर गुन्हे दाखल आहेत का किंवा तो कोणत्या टोळीशी संबंधित आहे का? अक्षय मस्के हा प्रत्यक्षात कुठल्याही टोळीशी संबंधित नव्हता. त्याचा भाऊ जो आहे आकाश मस्के हा वनराज अंधेकरचा जो काही खून झालेला होता त्यामधला तो आरोपी आहे. सर, याचा काही अंधेकर यांच्या टोळीशी काही संबंध आहे का? एकंदरीत काय संबंध आहे का? नाही, याच्यामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत, त्याचा तपास चालू आहे आणि त्यामध्ये आम्ही जे काय 5-6 आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्या आम्ही पोलीस कस्टडीचा एक राऊंड जवळपास 10 दिवस त्याची पोलीस कस्टडी घेतलेली होती. त्यामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत. आम्ही त्याच्याबाबतची एक स्वतंत्र ब्रीफ घेऊ पुढच्या काही दिवसामध्ये. सर, हे सर्व काही जेलमधूनच काही प्लॅनिंग केला गेला होता का? नाही, हे तपासात कळेल आता आम्हाला, परंतु याच्यामध्ये थोडासा आपण ज्या पद्धतीनं शंका उपस्थित केली त्या शंकेच्या आधारेच सगळा तपास चालू आहे आणि आम्ही एका निष्कर्षापर्यंत आलोय. पुढच्या 8-10 दिवसामध्ये अजून क्लिअर होईल. त्यांच्याच कार्यालयातला एक माणूस हा त्या आरोपींना माहिती देत होता आणि जवळपास 2-3 दिवसापासून त्यांनी रेकी केलेली होती. प्लॅन तसा 1 महिन्यापासून चाललेला होता. गुन्हेगार सर्व एकाच भागामध्ये का वेगळ्या भागामध्ये? गोकुळनगर भागातले आहेत सगळे, एकाच भागातले. सर, हे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद आहेत? नाहीये, यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. हे सर्व म्हणजे अंधेकर टोळीच्या सांगण्यावर सर्व करण्यात आलं? नाही, तुम्ही 2 विषय गफलत करताय. चोरीचा गुन्हा हा वेगळा आहे आणि अक्षय मस्केचा गुन्हा वेगळा आहे. हा जो मी आज जी प्रेस घेतलेली आहे ती रिकॉर्ड. 7 महिन्याखाली पण गोकुळनगरमध्ये एक मर्डरची घटना घडली होती. त्या पुरुषांचा काय संबंध आहे का गुन्हेगारांचा? हा त्याच्या संबंधित आहेत. 2 भिन्न घटना आहेत. 25 लाखाची फिर्यादीचा फॉरेक्सचा व्यवसाय होता. तो करन्सीचं ट्रान्सफर करणं, करन्सी ट्रान्सलेट करणं, ट्रान्सफर करणं हा त्याचा व्यवसाय आहे. त्यामध्ये काही दिराम मिळालेले होत्या, मलेशियाचे काही चलन होतं, हे मिळालेलं, रिकव्हर झालेलं. जुनेद जमील शेख याचा धंदा शिक्षण, म्हणजे हा शिकतोय का शिकवतोय, काय आहे? शिकतोय तो, कॉलेजचं मुलं आहे. सगळे म्हणजे हे कुणी भाड्याने राहतोय, स्वतःचं घर आहे गोकुळनगरला. त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड तसं चांगले आहे, फक्त झटपट पैसा कमवण्याची हेतून त्यांनी केलेलं कृत्य. कर्जबाजारी कोण होतं? त्यांच्या जो कार्यालयात काम करणारा होता वैराट, युवराज गणेश वैराट उर्फ साई.
सर 24,20,000 रुपयाचे मुद्देमाल जप्त केले ते कुठल्या स्वरूपामध्ये केले पैसे? कॅश, पूर्ण पूर्ण कॅश. टोटल कितीचा अमाऊंट होता? 25. 26 लाखाचा माल होता, त्यापैकी 25,20,000 जमा झालेले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.